नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, चला आत्ता झालो मी पण घरी. त्रिशू, ओ बापरे, तू आज माझ्याकडनं काय मागितलं नाही त्रिशू? हा, इकडे बघ त्रिशू, काय खाल्लं तू? ते बघा. काय 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 खाल्लं तू? व्यवस्थित बोल ना त्रिशू, काय खाल्लं तू ते सांग. बनाना चिप्स? तुला खोकला येतोय ना, कोणी घेऊन दिलं तुला बनाना चिप्स? ए गायत्री, तुला नाही सांगितलं होतं ना त्रिशूला काय वेफर वगैरे नको घेऊन देऊ असं? अरे यार, तू मला पोपट बनवलं त्रिशू, पण नाही खायचं ना, तुला खोकला येतोय ना. अजून काय घेऊन दिलं होतं मम्मीने? हा, अंड अंड पण खाल्लं तू? हा, मग त्रिशू, अंड खाल्लेलं चांगलं असतं, हे वेफर वगैरे नाही खायचं. हे गायत्री, तू कशाला घेऊन दिले तिला? चॉकलेट मागत होती पण. अरे त्रिशू, तू मला पोपट बनवलं, पण तू असं काही पण नको खात जाऊ वेफर वगैरे. ठीक आहे, मी उद्या ना तुझ्यासाठी काही जाणणार नाही, मग चालेल? हा, ठीक आहे ना. अरे यार, ते बघ पोपट बनवलं म्हणे. ठीक आहे, चल मी तुला उद्या ना, उद्या काय घेऊन येईल तुला? काय नको घेऊन येऊ? संध्याकाळी क्ले आणला होता. हा हा, कुठं बिस्किट ठेवलं होतं? कुठं पॅकेट मध्ये? ओरिओ बिस्किट खाल्लं तू ते? तुला कुठे भेटलं ते? मी तर लपवलं होतं ना. हा, कुठे? टिफिन मध्ये? अरे यार, मी तर लपून ठेवलं होतं आणि ते पण खाल्लं तू? एक गायत्री, तिला खोकल्याचं औषध देते आणि तू कुठे कुठे देते तिला बिस्किट वेफर? अरे मी आणलंय, मग तू खाऊन घे ना ते. त्रिशू, तू आता खोकल्याचं औषध घेते ना, नको खात जाऊ ना ते बिस्किट वगैरे. हा, नाही तू उपाशी नको राहू, मग चपाती भाजी खा ना तू. दुपारी काय बनवलं होतं मम्मीने? डाळ भात आणि ती रात्रीची बिर्याणी खाल्ली तू? मग चपाती नाही बनवली होती मम्मीने? एक गायत्री, चपाती बनवून द्यायची ना तिला. चपाती खाल्ली आहे त्रिशू? तू खाल्ली ना चपाती? मग असे खोटं नाही बोलायचे ना, ती सुगंधीपात असते ना, असे खोटं नाही बोलायचे ना पप्पा सोबत. हा, तुला ड्रेस कुणी मम्मीने घालून दिला का त्रिशू, की आत्तूने? मम्मीने. हा, ठीक आहे, चल मम्मी जेवण बनवते ना. चल, मम्मी काय करते, जेवण बनवते. गायत्री, काय बनवते? खिचडी? बापरे, बराच दिन पाहिजे अजूनही बोतल खिचडी तर. हा, किती किती दिवस झाले खिचडी खाल्ली नव्हती ना? मग बरेच 10-12 दिवस झाले होते खिचडी नाही बनवली होती तू. कशी बनाई आपली? काळ्या मसाला बनाई का हिरवी मिरचीच नाही? लाल तिखट टाकीस नाही, पण जास्त तिखट नको बनाव. हा, गाय तिखट तिखट नाही बनवत तू बोलते, आणि बनवूनच टाकते तिखट तू. आणि खाऊन बदनामी नाही करत. गायत्री, ते आता ते पुण्याची न्यूज वगैरे बघितलं का? ते लोहगड वरती जे पुण्यामध्ये ते त्यांनी ते प्रेमिकाने बघ ते मुलाला असं ढकलून वगैरे दिलं, ते बघितलं का तू? नाही बघितलं ना ते? म्हणजे त्यांचं नोव्हेंबरमध्ये आता लग्न होणार होतं, तर या त्या 4-5 महिन्यामध्ये लग्न होणार होतं त्यांचं, आणि त्या मुलीने तिच्या बॉयफ्रेंडला घेऊन त्या पोराला डायरेक्ट म्हणजे त्या गडावरनं फेकून दिलं डायरेक्ट, आणि पोलिसांना सांगून दिलं की हा पाय घसरून पडून गेला म्हणे. हा, तू केलं होतं का काहीतरी प्रेम वगैरे कधी केलं होतं का माझ्याशी लग्न केलं डायरेक्ट? अरे नाही, सांगतोय. अरे तू नको ढकलू मला. तू नाही ढकलणार मला या सीडीवर ढकलून देशील? हा, नको. अरे नाही, सांगतोय, कॉलेज लाईफ मध्ये होतात ना प्रेम वगैरे, होतच ना. आज माझं होतं प्रेम. हा, पण तुझ्यावरती प्रेम होतं, तुझ्यावरती. कोण सोडून गेली? नाही, तुझ्यावरतीच प्रेम होता ना, तुझ्याशीच लग्न होतं ना. नाही, खोटं कशाला बोलायचं? तुझ्याशीच प्रेम केलं, तुझ्याशी.
हा ना. अरे नाही, फक्त एक विचारलं यार, तसं काही नाही. तर तेच गायत्री, अरे विचारलं नाही, मस्ती करत होतो ना. नाही, मस्ती करत होतो. अरे मला त्या गोष्टींचं म्हणजे एवढं, माझे किती आहेत आणि मी त्या कविता लिहून ठेवल्या त्या. मी काय मग कॉलेजच्या टायमाला त्या कविता वगैरे आठवायच्या त्या लिहित बसायचो. ओ बापरे. हे नको, असं काही पण नको बडबडत राहू गायत्री. हा सगळं बघून मी काही घेतलं नाही, मी जर मनावर घेतलं सोडून दिलं. हा का मग एवढं कोण सहन करणार आहे, कुठली बाई सहन करणार. आणि माझे कुठे काय प्रेम वगैरे काही पण नको बोला गायत्री तू. अरे गायत्री, माझ्या तोंडाकडे बघून माझ्या शिकून प्रेम करणार आहे का गायत्री? हा हा, मग येडी आहेस तू काही पण. ठीक आहे, ते जाऊ दे, आपल्या गोष्टी जाऊ दे. तेच मित्र, तेच आता त्यांचं ना लग्न होणार होतं गायत्री नोव्हेंबर मध्ये. ते बिचारी, म्हणजे बिचारी नाही म्हणता येणार तिला, ते पोरगीने तिच्या बॉयफ्रेंडला घेऊन त्या पोराला डायरेक्ट म्हणजे गडावरनं फेकून दिलं. आणि ते पोरगीने सांगितलं की पाय घसरून वगैरे पडून गेला म्हणे. अरे नाही, स्टोरी कशी आहे माहितीये का, आज म्हणजे तो पोरगा तिच्याशी लग्न करायला तयार होता, पण ती तयार नव्हती. तिचं अफेअर होतं दुसरीकडे. आणि बरोबर, आणि तो मुलगा एवढा अब्जाधीश होता जो मेला ना, म्हणजे त्याच्या वडिलांनी राजस्थानमध्ये 17 कोटीचं पॅलेस बुक केलं होतं लग्नासाठी. किती? 17 कोटी, जे की आपला महाराष्ट्राच्या अर्ध्या पोरींचं, गरिबांच्या पोरींचं लग्न होऊन जाईल काय. मग तो जो होता ना, तो पण म्हणजे करोडपतीच होता. तो तिचा जो बॉयफ्रेंड होता ना, तो पण करोडपतीच होता. पण मला एक सांग, काय भेटलं काय या दोघांना असं करून? हा, एक आईचा मुलगा पण गेला, बरोबर की नाही? आज जर तो एकुलता एक असेल, त्याच घरामध्ये किती म्हणजे प्रॉब्लेम आहेत त्यांचे. आणि या दोघांनी काय केलं, आता गेलेत ना जेलमध्ये, तिथं आटा पिसत बसतील. आता काय होईल यांचं? जर या पोरगीला लग्न करायचंच नव्हतं, हिने डायरेक्टली नाही सांगून द्यायला पाहिजे होतं ना. हा, त्याचा जीव कशाला घेतला? डायरेक्ट नाही सांगून द्या. किंवा दोघं जण ते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड ते पडून गेले असते कुठेतरी, मग त्याला कशाला मारलं? बरोबर की नाही? एवढं म्हणजे मित्रांनो, मला फक्त म्हणजे या गोष्टीत एकच सांगायचं आहे. आणि ज्या काही मुली किंवा ज्यांचे आई वडील वगैरे व्हिडिओ माझे बघत असतील, त्यांना प्रत्येकांना एकच माझं सांगणं आहे, बघा, प्रेम वगैरे काय या भानगडीमध्ये पडत बसू नका तुम्ही. कारण की ना, बऱ्याच गोष्टी म्हणजे आयुष्यामध्ये करायच्या असतात. आधी आपल्या करिअरकडे लक्ष द्या, मग या प्रेम वगैरे या भानगडीत पडावं. हे बघा, प्रेम म्हणजे नुसतं तुम्ही प्रेम वगैरे करून घेणार आणि कुठेतरी दिल्ली, अमेरिका, दुबईला पळून जाणार, आणि तिथं काय होणार आहे तुमचं? सांगा बरं मला. हा, जे चार हा, बरोबर की नाही? एकदाचे पैसे संपले की घरी जायचं आहे ना, बरोबर. एक तर मग मुलगाला तरी मरायला लागतं ना, तर मुलीला तरी मरायला लागतं पैसे जर संपले तर. बरं, मी तर म्हणतो हे प्रेम वगैरेच्या भानगडीत पडूच नका. झालं ते त्या टायमाला प्रेम वगैरे, आता काय ते प्रेम वगैरे राहिलं नाहीये. त्या टायमाचं जे श्रीकृष्ण भगवानचं राधाचं प्रेम होतं ते झालं. आता म्हणजे प्रेमाची भाषा एकदम चेंज झाली आहे मित्रांनो, सिरियसली सांगतो तुम्हाला. म्हणून जे काय आहे ना, आईवडिलांच्या मर्जीने करा, आईवडिलांच्या पद्धतीने. बघा, कुठलेच आईवडील तुम्हाला म्हणजे असं फसवणार नाही, बरोबर की नाही? जे काय तुम्हाला एकदम म्हणजे योग्यच ठिकाणी तुमचं लग्न लावून देणार आहे. आता जाऊ द्या, ते अब्जाधीश होते, करोडो रुपये होते त्यांच्याकडे, पण शेवटी एक जीव गेला ना, त्याच्यातनं आपण काहीतरी शिकून घ्यायला पाहिजे. की आज म्हणजे आज त्या आईचा जो मुलगा गेला, ज्याचा आज 4-5 महिन्यानंतर लग्न होतं, आणि म्हणजे अब्जाधीश म्हणजे पैसे भरपूर होते त्यांच्याकडे. जाऊ दे, आता प्रत्येकांचा बघा वैयक्तिक प्रश्न आहे. मला म्हणजे त्या गोष्टींचं, तेव्हा मी ते व्हिडिओ वगैरे बघितलं, त्यांची स्टोऱ्या वगैरे ऐकल्या, म्हणजे एवढं वाईट वाटलं ना मला. आणि गायत्री त्याला एकदा नाही 4 ते 5 वेळा मारण्याचा प्रयत्न केला गेला. हा, मग झाली का आपली खिचडी? झाली का? हा, होते खिचडी. अजून काय? अंड्याची आमलेट बनवून घे ना मग. मग तू काय बनवली? बोंबीलची चटणी आणि इथला टमाटर. इथलाच टमाटर लागतच त्याला. अरे मग मला यायचं काय? डब्याला बनवून दिले असते ना गायत्री. हा, अरे हा, उद्या गुरुवार आहे ना, बरोबर. बघ कसं काय आठवण केली, आणि मी उद्या खाल्लंच नसतं, बरोबर. ठीक आहे, चालेल, बनव मग आता. पण खिचडी आणि ती चटणी काय मस्त अंड्याची आमलेट बनवून घेतली असते ना. तुला नाही आवडत?
ए मला खायचे मग तू इथले काय बनाय दिराणी गायत्री इथले काहीच नाही बनायचं गिरण असं काय करणार तुम्ही हा मग ते काय किती टाकेन तेलामध्ये ते एवढेच कांदे होऊन जातील बॉईल करून टमाटर पण एवढे शिजून जातील मग बरोबर बनवून हा ठीक आहे. आणखी काय चपात्या आहेत का पण बनवते ना 2 चपात्या हा ठीक आहे बनव. ठीक आहे ना बघा मित्रांनो आता बघा ते तुम्हाला काय सांगू सांगा आता बघा हे पूर्ण घर गळायला लागलं माहिती आहे का पूर्ण म्हणजे इकडे किचन मध्ये पूर्ण पाणीच पाणी झालं होतं. रूम मालकाला सांगितलं कागद टाकून द्या ते सांगतात हा टाकून दे ना आता कधी टाकतात काय माहिती. हे बघा पूर्ण भिंती वगैरे सगळं ओले झाले आणि इथून ना पूर्ण पाणीच पाणी झालं होतं. हे बघा पाणी पडलं रे तिकडे हॉल मध्ये पण पडलं होतं का काहीतरी. तुम्ही झोपलेले तुम्हाला जाग नव्हती तुमच्या डोक्यावर पाणी पडत अरे मी काय एवढा थकलेला असतो मला कुठे जागवर एवढं एवढं पाणी पडत होतं म्हणजे. तिथं बघा त्या साईडला ते तुलाही सगळे ओले झालेले पायाच्या साईडला डोक्याच्या साईडला अरे यार ठीक आहे चल मी कागद ना उद्या काही करून टाकूनच देईल गायत्री ठीक आहे. उद्या कागद नाही त्या रूम मालकाने टाकला ना तर मी सोबत भैयाने आणून ठेवलेला आहे आणून ठेवलाय का. आणून ठेवलेला आहे हा तिथं पण टाकणार आहेत आणि तिथं पुढे पण लावणार आहेत पत्र्याला अच्छा दोन साईडला लावून देणार आहे. ठीक आहे चालेल मग मी तो कागद वगैरे घेऊन येतो आणि टाकून देतो. उद्याच टाकून देतो का आत्ताच टाकून देऊ नाही तर नाही उद्या घरी नाहीये तरी पण संध्याकाळी लवकर काढायला लागेल वरचा तो कचरा काढायला लागेल सगळं साफ करायला लागेल. मग उद्या तू जाऊन भेट त्या रूम मालकाला आणि काही करून त्या टाकायचा कागद मग ठीक आहे. मी पण आता सांगून देतो लागलेच तू पण सांग उद्या. येस बॉस मग हे बघ ना काहीतरी ते भिंती बघ ना ते आपलं रॅक वगैरे रॅक लटकलंय काहीतरी ते तिकडे पाणी जाईल तर त्या खेळ्यात ना बाहेर पडेल ना ते नाही पडणार हो. मग पडी ना नाही बघ असे काय करतोस तुम्ही नाही ना. हा ना ठीक आहे चालेल मित्रांनो चला बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री. बाय बाय आणि गायत्री तुझ्या बिर्याणीचा व्हिडिओ सगळ्यांना आवडला. थँक्यू सो मच माझ्या बिर्याणीचा व्हिडिओ आवडल्या सगळ्यांना आमच्या खूप म्हणजे channel ला सपोर्ट करा. चांगले खूप चांगले कमेंट्स आले जेवढे पण आलेत ना बरेच कमेंट्स आलेत 50+ काहीतरी कमेंट्स आलेत. तर खूप म्हणजे खूप चांगल्या कमेंट्स आल्यात की म्हणे गायत्रीने खूप चांगली बिर्याणी बनवली खूप चांगली. तर सर्वांना धन्यवाद तुम्ही कमेंट्स केल्याबद्दल. खूप भारी वाटलं मला असं ऐकून नाही नवऱ्याचं. आणि ठीक आहे दुसरी रेसिपी बनवशील ना मग काहीतरी हा, चालेल. आपलं खानदेशी जेवणाचं बनवा काहीतरी चालेल, चालेल. ठीक आहे ना. हा तेव्हा मग आपण रेसिपीचा व्हिडिओ बनवू तुझा चालेल, ठीक आहे. चालेल ना. चालेल मित्रांनो चला बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय.